नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात मी रश्मी महामरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम हा विशेष असा कार्यक्रम आहे. कसं आहे की उन्हाळ्याच्या सुट्टी चालू होणार आहे, परीक्षेचा मौसम सुरू आहे आणि प्रत्येकाला विचार असतो तो कुठेतरी जाण्याचा. कुणाचं बुकिंग झालेलं असतं तर कुणी मामाच्या गावाला जाणार असतं आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपल्याला आठवते ती म्हणजे आपली भारतीय रेल्वे. आणि याच भारतीय रेल्वेविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. भारतीय रेल्वे वारसा ते विकास. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत दोन विशेष असे अतिथी उपस्थित आहेत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर सर आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार सर. आपल्या दोघांचं आजच्या या कार्यक्रमात मी स्वागत करते आणि या कार्यक्रमात आपण सगळेही सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050 अर्थात 2490-8050 आणि 2498-8050. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठीच खास असा आहे कारण भारतीय रेल्वे हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात मी करते मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याकडून. सर, 170 वर्षाची परंपरा आपल्या या रेल्वेला आहे आणि अगदी म्हणजे बैलगाडीपासून किंवा घोडागाडीने ओढलेली रेल्वे ती आता आपली वंदे भारत ट्रेन किंवा बुलेट ट्रेन इथेपर्यंतचा हा प्रवास झालेला आहे. तर इतकी प्रदीर्घ सेवा, प्रदीर्घ असा वारसा आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. कालच 16 एप्रिल तारीख होती आणि ही भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वपूर्ण अशी तारीख आहे. 16 एप्रिल 1853ला पहिली ट्रेन जी आहे, भारतातीलच नव्हे तर आपल्या उपखंडातील जी पहिली ट्रेन आहे ती बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान जी आहे चालली. आणि काल जे आहे भारतीय रेल्वेला 170 वर्ष जे आहेत ती पूर्ण झाली. हा प्रवास जर आपण पाहिला तर खूपच मेमोरेबल असा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये भारतीय रेल्वेने जे आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्राचा जर विचार केला तर दुहेरीकरण असो किंवा थर्ड लाईन असो, फोर्थ लाईन असो, 5th 6th लाईन असो, यामध्ये जी कामगिरी आहे ती खूपच उल्लेखनीय आहे. जर आपण अलीकडचा जर आपण डाटा पाहिला तर 2022-23मध्ये भारतीय रेल्वेने प्रत्येक दिवशी जवळपास 14 किलोमीटर या वेगाने जे आहे हे मल्टी ट्रॅकिंगचं काम केलेलं आहे. याबरोबरच फुटओव्हर ब्रिज असतील किंवा रेल ओव्हर ब्रिज असतील, अंडरपास ब्रिज असतील किंवा लेवल क्रॉसिंग गेट जे आहेत बंद करण्याचं काम असेल, यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे आहे भारतीय रेल्वेने अतिशय उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. मी एक उदाहरण देतो. अलीकडे जे आहे माननीय रेलमंत्री जे आहेत चिनाब रेल्वे पुलाला त्यांनी जे आहे भेट दिली आणि जगातील सर्वात उंच ठिकाणी जे आहे हा चिनाब ठिकाणी जो आहे नदीच्या वरती रेल्वेचा पूल भारतीय रेल्वेच्या जे आहे इंजिनियर्सनी बांधलेला आहे. ही खूप मोठी उल्लेखनीय अशी बाब आहे आणि यामध्ये कोकण रेल्वेचेही जे आहेत इंजिनियर्स यांनी याच्यामध्ये मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यामुळे
महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी आणि पूर्ण जगासाठी अतिशय उल्लेखनीय अशी बाब आहे. आणि जर याचा आपण फॅक्च्युअली डाटा जर पाहिला तर यामध्ये पॅरिसचा जो आयफल टॉवर आहे त्याच्यापेक्षाही 35 मीटर उंच एवढ्या ठिकाणावरती हा चिनाबचा जो आहे पूल बांधलेला आहे. नदीच्या बेडपासून तो 359 मीटर उंचीवरती हा ब्रिज आहे. ट्रॅक लिंकिंगचं जे आहे काम पूर्ण झालेलं आहे आणि लवकरात लवकर जे आहे इथे भारतीय रेल्वे जी आहे ती धावणार आहे. याबरोबरच आपण जर रोलिंग स्टॉकचा विचार केला तर यामध्ये जे पारंपरिक पद्धतीचे जे डबे होते ते आता भारतीय रेल्वे बदलत असून जे नवीन पद्धतीचे LHB टाईपचे आरामदायक असे जे डबे आहेत ते आपण आता ट्रॅकवरती जे आहेत ते आणत आहोत. आणि जवळपास सर्व ट्रेन ज्या आहेत या पारंपरिक डब्यापासून जे आपण ते LHBमध्ये जे आहेत त्या कन्वर्ट करत आहोत. यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीची जर आपण ट्रेन पाहिली तर ती आहे वंदे भारत. वंदे भारत हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. आणि जेव्हा वंदे भारत पहिली ट्रेन जी आहे नवी दिल्ली ते वाराणसी अशी चालल्यानंतर आत्ता भारतीय रेल्वेच्या एकूण 14 रूटवरती जे आहे 14 अशा वंदे भारत ट्रेन ज्या आहेत त्या चालत आहेत. आणि सगळ्यांसाठी जी आहे ही जिव्हाळ्याची ट्रेन ठरलेली आहे. खूप आरामदायक नवीन टेक्नॉलॉजीनी सुरक्षित अशी ट्रेन जी आहे ती आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला पुढे नेत आपण आपल्या फॅक्टरीमध्ये ही तयार केलेली अशी ट्रेन आहे. त्यामुळे आपण जर भारतीय रेल्वेचा हा इतिहास पाहिला 170 वर्षांचा तर तुम्ही जसं सांगितलं तसं की ज्या जुन्या गाड्या आहेत त्याची कात टाकून जे आहे भारतीय रेल्वेने एक नवं रूप धारण केलेलं आहे आणि त्याला लोकांचाही तेवढाच चांगला जो आहे प्रतिसाद मिळत आहे. याबरोबर अनेक असे विषय आहेत. बुलेट ट्रेन आहे ज्याच्याविषयी सुमित जे माझ्याबरोबर आहेत सहकारी ते त्याच्याविषयी सांगतील. इलेक्ट्रिफिकेशन आहे. 100% इलेक्ट्रिफिकेशन व्हावं आणि जगातील सर्वात मोठी अशी हरित रेल्वे व्हावी अशी आपली जी आहे आपलं ध्येय आहे आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करत आहोत. आत्ता जे आहे आजच्या तारखेला भारतीय रेल्वेचं जे एकूण नेटवर्क आहे जवळपास 1,30,000 ट्रॅक लेनचं जे नेटवर्क आहे त्याच्यापैकी 85% जे आहे ते आपण विद्युतीकरण केलेलं आहे. विद्युतीकरणाचे एक वेगळे फायदे आहेत. डिझेलची बचत होतेच पण एन्व्हायरमेंट फ्रेंडली जे आहे अशा प्रकारचं जे आहे वातावरण आपणाला मिळतं. याच्याशिवाय स्टेशन रिडेव्हलपमेंटचे जे कामं आहेत हे सरकारने हाती घेतलेले आहेत आणि अतिशय वेगाने जे आहेत स्टेशन जे आहेत ते आपण विकसित करत आहोत. बुलेट ट्रेनविषयी जे आहेत सुमित ठाकूर जे आहेत माझे सहकारी ते याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती जे आहे ते देतील. जैसा आपने बताया ये जो 170 वर्ष का इतिहास है ये बहुत ही गौरवपूर्ण इतिहास रहा है भारतीय रेलवे का. और बिल्कुल जो शुरुआत हुई थी छोटे से सेक्टर में स्टार्ट करने की वो बढ़ते बढ़ते आज नेटवर्क पूरे भारत में फैल गया है और हर एक नुक्कड़ कॉर्नर को भारतीय रेलवे कनेक्ट करती है. बात करें अगर पश्चिम रेलवे की तो पश्चिम रेलवे में भी की शुरुआत 1860 ईस्वी में हुई थी जब अंकलेश्वर से उत्तरायण के बीच एक छोटे से सेगमेंट में ये ट्रेन चलनी स्टार्ट हुई. धीरे धीरे बढ़ते बढ़ते फिर BBNCI कंपनी का गठन हुआ. बाकी जो स्मॉल प्रिंसली स्टेट्स थे उसको मिल करके 1951 में पश्चिम रेलवे की भी स्थापना की गई थी. जैसा बताया गया कि अभी जो टेक्नोलॉजी है वो दिन प्रतिदिन इम्प्रूव करते चली जा रही है. LHB कोचेज आ गए. LHB कोचेज के बाद अब तेजस टाइप ब्रेक्स भी आ गए जिससे अपनी अभी जो रिसेंटली राजधानी थी मुंबई दिल्ली राजधानी को के 50 वर्ष भी सेलिब्रेट किया और उसको अब तेजस टाइप ब्रेक से चला रहे हैं. वंदे भारत ट्रेन स्वनिर्मित देश में निर्मित जो आत्मनिर्भर भारत की एक संकल्पना है उस पर आधारित जो ट्रेन है ये बहुत ही हिट चल रही है. मुंबई से अहमदाबाद के बीच जो ट्रेन चल रही है उसकी ऑक्यूपेंसी अभी 130% है. लोगों द्वारा बहुत ही पसंद की जा रही है. ये ट्रेन सेफ़ है, स्पीड है इसमें और उसके अलावा जो नई टेक्नोलॉजी जिसमें इंट्रोड्यूस की गई वो वर्ल्ड क्लास है. जब इसके अंदर के आप जो सिटिंग इन्वायरमेंट है वो दुनिया की किसी भी टेक्नोलॉजी किसी भी ट्रेन को से ये बेहतर है. इसी कड़ी में हम लोग जब आगे बढ़ रहे हैं तो हमने जो आगे की कल्पना है फर्दर हाई स्पीड ट्रेन की जो इसका वो कल्पना भी हमारी अब मूर्त रूप लेती दिखाई दे रही है जो कि 500 किलोमीटर की जो लगभग ये यात्रा है जो मुंबई से लेकर अहमदाबाद के बीच
ये जो हाई स्पीड ट्रेन रहेगी, बुलेट ट्रेन रहेगी, ये 300 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से भी ज़्यादा स्पीड में ट्रैवल करेगी और लगभग 2 घंटे में इस दूरी को पूर्ण कर लिया जाएगा। इसमें भी काम काफ़ी आगे तक बढ़ गया है। जो स्टेशंस हैं वो उस पे काम चल रहा है, ट्रैक का काम चल रहा है, ब्रिजेस बनाए जा रहे हैं। तो एक भारतीय रेलवे का जो पूरा परिप्रेक्ष्य है वो परिवर्तित हो रहा है, चेंज हो रहा है। ऐसे स्थानों पर जहाँ पर रेलवे नहीं थी वहाँ पर रेलवे पहुँच रही है। जैसा कि बताया गया, जम्मू कश्मीर हो या नॉर्थ ईस्ट के इलाके हों, हर एक जगह को रेलवे को पहुँचाया जा रहा है। इवन जो हमारे पास भी जो नैरो गेज की लाइनें थी, मीटर गेज की लाइनें थी, उनको यूनिक गेज पॉलिसी के तहत ब्रॉड गेज में कन्वर्ट किया जा रहा है। पिछले, अगर मैं आपको पश्चिम रेलवे का भी एक दो छोटा डाटा बताऊं, तो पिछले 5 सालों में 1300 किलोमीटर जो थी वो गेज कन्वर्जन या ब्रॉड गेज कन्वर्जन या डबल लाइन का कार्य किया गया। इसके अलावा 154 किलोमीटर नई लाइनें ऐड की गई। लास्ट ईयर ही हमने 890 से ज़्यादा किलोमीटर इलेक्ट्रीफाई कर दिया रूट्स को। तो ये बिल्कुल एक नया विज़न है, एक नया भारत है जिसमें भारतीय रेल्वे अपना इफेक्टिव योगदान दे रही है। खूप छान सर. आणि जेव्हा आपण या ट्रेनबद्दल किंवा त्याच्या वेगाबद्दल बोलतो तेव्हा खूप अभिमान वाटतो की आत्मनिर्भर भारत आणि आपली भारतीय टेक्नॉलॉजी वापरून इतक्या वेगाने आपल्या ट्रेन सुरक्षितपणे जात आहेत. असंही ऐकण्यात आलं की अनेक लोकांनी विमानातून जाण्याऐवजी ट्रेननी जाण्याला आता प्रेफरन्स दिला आहे. आणि म्हणून मला दोघांनाही असा प्रश्न विचारायचा आहे की इतकी मोठी ट्रेन आणि इतकं मोठं त्याचं नेटवर्क, मग त्याचे वेगवेगळे विभाग असतील, तर आम्हाला सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की हे कसं काम चालतं, त्याविषयी काय सांगाल? यामध्ये पहा की सर्वसामान्यांचा जे इंटरॅक्शन येतं ते साधारणतः स्टेशनवरती स्टेशन मास्टर आहेत किंवा TC आहेत यांच्याशी जे आहे त्यांचं इंटरॅक्शन होत असतं. मात्र रेल्वे ही बेसिकली 3 स्तरावरती जे आहे आपण म्हणून चालू की 3 स्तरावरती ही चालते. यामध्ये सर्वात जे छोटं युनिट आहे ज्याला आम्ही मानतो ते मंडळ आहे किंवा त्यांना आम्ही डिव्हिजन म्हणतो. तर भारतीय रेल्वेमध्ये असे वेगवेगळे जे आहेत मंडळ आहेत आणि एका मंडळामध्ये साधारणतः 100च्या आसपास जे आहेत ही स्थानक असतात. आणि या मंडळांच्या वरती जे आहे यांना एक प्रशासकीय कंट्रोल म्हणून जे आहेत झोन्स असतात. आणि जे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे अशा प्रकारचे जे आहेत एकूण 17 झोन्स जे आहेत प्रशासकीय सोयीसाठी भारतीय रेल्वेने जे आहेत ते बनवले आहेत. आणि या झोनच्या वरती जो कंट्रोल आहे तो रेल्वे बोर्डचा असतो. आणि रेल्वे बोर्डमध्ये सिनियर जे ऑफिसर्स असतात हे बसतात. नवी दिल्लीमध्ये आहे रेल्वे बोर्ड जे आहे ते आहे. तर यामध्ये रेल्वे बोर्ड, झोन आणि मंडळ या 3 स्तरावरती जे आहे प्रशासन आणि प्रशासकीय दृष्टीने जे आहे सोयीच्या दृष्टीने जे आहे हे संरचना केलेली आहे. यामध्ये जर आपण भारतीय रेल्वेचं जर नेटवर्क पाहिलं तर नेटवर्कमध्ये जवळपास 1,30,000हून अधिक ट्रॅक जे आहे ट्रॅकची लेंथ आहे. जवळपास 7,300हून अधिक जे आहेत रेल्वे स्टेशन्स आहेत. आणि जर मध्य रेल्वेचा जर आपण विचार केला तर मध्य रेल्वेमध्येही जवळपास 471 एवढी रेल्वे स्टेशन येतात. आणि मध्य रेल्वे जे आहे यामध्ये 5 मंडळ आहेत. मुंबई मंडळ आहे, नागपूर मंडळ आहे, सोलापूर आहे, भुसावळ आहे, पुणे मंडळ आहे. आणि मध्य रेल्वे जे आहे जवळपास 4,000 जे आहे रूट किलोमीटरवरती पसरलेले आहे. आणि महाराष्ट्राचा बराचसा जो भाग आहे यांना जे आहे मध्य रेल्वे सर्व करते. खूप छान. मध्य रेल्वेविषयी आपण आता जाणून घेतलं आणि पश्चिम रेल्वेविषयी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी घेऊया एक छोटासा, आणि आता आपण जाणून घेऊया पश्चिम रेल्वेविषयी. सर, याचा कसा काय विकास आहे किंवा याचे कसे काय विभाग काम करतात? बिल्कुल, पश्चिम रेलवे का जो हेडक्वार्टर है वो चर्चगेट में है. और इसके अलावा यहाँ पे 6 डिवीज़न हैं. मुंबई डिवीज़न है, मुंबई के अलावा बड़ौदा, रतलाम, राजकोट, भावनगर, अहमदाबाद. तो ये 6 डिवीज़न हैं. हमारे पास 6,000 से ज़्यादा रूट किलोमीटर जो ट्रैक है, 660 से ज़्यादा स्टेशंस हैं. एक बहुत ही बड़ा नेटवर्क है जो कि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान इन राज्यों को कवर करता है. और इस नेटवर्क को सुचारू रूप से चलाने के लिए हमारे जो कर्मी हैं, जो हमारे रेल के कर्मचारी हैं, वो 24/7 जिसको बोला जाता है हमेशा लगे रहते हैं, हमेशा तत्पर रहते हैं. और सुरक्षित यात्रा हो लोगों की, और जो यात्रा हो वो सेफ़ हो, हैप्पी जर्नी हो, इसको इंश्योर करने के लिए काम करते रहते हैं. अच्छा.
विरासत आणि विकास याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच पुन्हा येऊया आपल्या या कार्यक्रमात. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या हॅलो सह्याद्रीच्या कार्यक्रमात. आजचा आपला विषय आहे भारतीय रेल्वे वारसा ते विकास आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर. सुमित सर, मला असं विचारायचं आहे की टेक्नॉलॉजी ही खूप ॲडव्हान्स आता झालेली आहे आणि त्याचा वापर रेल्वे खूप चांगल्या पद्धतीने करते. तर आता तुम्ही सांगितलं की स्पीडसाठी तिचा वापर होतो, मग या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे ही टेक्नोलॉजी वापरली जाते? बिल्कुल, जैसा कि आपको मैंने अभी वंदे भारत का बताया, वंदे भारत की जो टेक्नोलॉजी है अभी उसको जब 180 kmph की स्पीड पर 180 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार पर भी जब उसको टेस्ट किया गया, उस टेस्टिंग के समय उसके ऊपर एक पानी का ग्लास रखा गया था और पानी की एक बूंद भी उस ग्लास से नहीं छलकी. इससे पता चलता है कि उसकी राइडिंग कितनी स्मूथ है और कितनी अच्छी है. और ये सैल्यूट है हमारे देश के इंजीनियर्स और हमारे देश की टेक्नोलॉजी को, जिसने इतनी अच्छी एक ट्रेन डिज़ाइन की है. इसी क्रम में आगे बढ़ते हुए अभी हम लोग डिफरेंट रूट्स की भी स्पीड इंक्रीज़ कर रहे हैं. जैसे दिल्ली से मुंबई रूट, इसकी स्पीड अब 130 किलोमीटर थे, आने वाले वर्ष में या इसी फाइनेंशियल ईयर में 160 किलोमीटर तक बढ़ जाएगी, जिससे ट्रैवल टाइम और भी कम होगा. लोगों की जर्नी को सेफ बनाने के लिए जो सिग्नलिंग सिस्टम होते हैं उसको काफ़ी एडवांस किया जा रहा है. ऑटोमेटिक सिग्नलिंग लग रहे हैं. जो इंटरलॉकिंग होती थी पहले, वहाँ पे एलसी गेट्स पे दुर्घटनाएं होती थी, उसको ओवरकम करने के लिए, ख़त्म करने के लिए इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग अब लगाई जा रही है. ट्रेन में एक और सिस्टम है, इसको टीकास या कवच बोलते हैं. कवच सिस्टम लगाया जा रहा है रूट्स पे और ट्रेन के ऊपर भी, जिससे अगर दो ट्रेनें अगर आमने सामने किसी भी कारण से आ जाती है या ट्रैक उनका सही नहीं मिल पाता, तो ट्रेन में ऑटोमेटिक ब्रेकिंग हो जाएगी, ट्रेनें खड़ी हो जाएंगी. तो इस तरह से जो सेफ्टी है वो बहुत ज़्यादा इम्प्रूव हो रही है. और जो फर्दर जो रेल्स यूज़ हो रहे हैं, जो क्वालिटी ऑफ रेल्स हैं, स्लीपर्स हैं, जो हमारे कोचेज हैं, जैसे बताया LHB रेक्स हैं, इसमें सेफ्टी फीचर्स बहुत ही मैनी फोल्ड इंक्रीज हो गई है, जिस कारण से जो दुर्घटनाएं हैं वो अब लगभग शून्य के बराबर हो गई, उसमें बिल्कुल वो जीरो हो गई हैं. और ये टेक्नोलॉजी सारी, मोस्ट ऑफ द टेक्नोलॉजीज मेड इन इंडिया है, स्वनिर्मित है. आत्मनिर्भर भारत की जो हमारी संकल्पना है उसको ये सुनिश्चित कर रही है. सुतार सर, तुम्ही काय सांगाल? कारण या व्यतिरिक्त अजूनही अनेक ठिकाणी आत्मनिर्भर भारतचं दर्शन होतंय किंवा मेक इन इंडिया हा कन्सेप्ट राबवला जातोय. बरोबर, सुमितने ज्याप्रमाणे सांगितले की ऑटोमॅटिक सिग्नलिंग आहे किंवा रोलिंग स्टॉक आहे, याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी किंवा ट्रॅकमध्ये जे आहे ती नवीन टेक्नॉलॉजी आपण जी आहे ती वापरत आहोत. यामध्ये जर रोलिंग स्टॉकमध्ये जर आपण पाहिलं तर जे लोकोमोटिव्ज आहेत, जे इंजिन्स आहेत, हे इंजिन्स आपण 12,000 हॉर्स पॉवरचे एवढे जे आहेत मोठे इंजिन जे आहेत ते आपण सध्या तयार करत आहोत. त्याचा मेंटेनन्स ही जे आहे ते भारतीय रेल्वे करत आहे. आणि यामुळे फायदा हा होतो की ज्या जड मालगाड्या असतात, ज्यांच्यामध्ये जास्त टनेज असतं, जसं कोळसा आहे, तर यांची वाहतूक जी आहे ती सुरळीत होण्यासाठी जे आहे त्याची मदत होती. तर लोकोमोटिव्ज असतील किंवा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे, सिक्युरिटी खूप महत्त्वाची जी आहे प्रवाशांसाठी, तर त्याच्यामध्ये जे CCTV कॅमेराज आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी आहे ती वापरत आहोत. सगळ्यात महत्त्वाचा अजून जो सेक्टर आहे फ्रेट लोडिंगचा जो आहे, मालवाहतूक जी आहे, तर मालवाहतुकीमध्येही जे आहे आपण नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मालवाहतूक कशी वाढवावी यासाठी जे आहे रेल्वे प्रयत्न करत आहे. आणि आत्ता जर आपण आकडे जर पाहिलं तर रेकॉर्ड जे आहे यावर्षी रेल्वेने, भारतीय रेल्वेने जे आहे मालवाहतूक केलेली आहे 1512 मिलियन टन, म्हणजे गेल्या वर्षीच्या फायनान्शियल इयरच्या 94 मिलियन टन जास्त एवढी ही आहे या नवीन टेक्नॉलॉजीमुळे केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधा असतील किंवा फ्रेट लोडिंग असेल किंवा ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम असेल किंवा ट्रॅक सिस्टम असेल, रोलिंग स्टॉकमध्ये डबे असतील किंवा लोकोमोटिव्ज असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे नवनवीन टेक्नॉलॉजी आहे ती आपण वापरत आहोत. कोचेसबद्दल काय सांगाल सर? तिथे सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी किंवा अधिक सुविधा सोयी मिळतील अशा गोष्टी केल्या जातात. कोचेसचं सगळ्यात जे आहे समोर उदाहरण आहे वंदे भारत ट्रेन. आणि वंदे भारत ट्रेनमध्येही आपण जे आहे नवीन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि आपल्या देशामध्येच हे जे आहेत कोचेस तयार होत आहेत.
महाराष्ट्रामध्येही लातूर कोच फॅक्टरीमध्येही काही महिन्यामध्ये हे कोचेस जे आहेत ते तयार व्हायला सुरुवात होईल. सध्या आता जे चेन्नईमध्ये ICFमध्ये हे कोचेस जे आहेत ते तयार होत आहेत. तर याच्यामध्ये अद्ययावत जी आहे टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे, जेणेकरून प्रवाशांना एक वेगळा अनुभव मिळेल. जे आहे सेफ्टीसाठी आपण याच्यामध्ये कवच सिस्टम लावलेली आहे, जेणेकरून प्रवाशांची जी सेफ्टी आहे ती एन्श्योर केली जाईल. याशिवाय कोचेसमध्ये जे आहे LHB टाईपचे कोचेस जे आहेत ते आपण वापरत आहोत, जेणेकरून आतापर्यंत गेल्या काही वर्षामध्ये पाहिलं तर कुठल्याही प्रकारची अशी जीवितहानी किंवा ॲक्सिडेंट झालेले नाहीत. तरीही आपण जे पारंपरिक पद्धतीचे डबे आहेत ते आपण LHBमध्ये कन्वर्ट करत आहोत, जेणेकरून कुठल्याही प्रकारे जर ॲक्सिडेंट झाला तर ते कॅप्साईज होणार नाहीत. डबे जे आहेत पारंपरिक पद्धतीचे, ज्यांना आम्ही ICF टाईपचे कोचेस म्हणतो, असे जे कोचेस आहेत तर कुठल्याही ॲक्सिडेंटच्या वेळेला ते साधारणतः जर जोराचा असा झटका लागला तर ते कॅप्साईज होण्याची शक्यता जास्त असायची. मात्र LHB टाईपच्या कोचेसमध्ये ही शक्यता जी आहे ती शून्य आहे. तर अशा प्रकारे कोचेसमध्ये आपण जे आहे नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे ते वापरत आहोत. हो, आपल्याला फोन लाईनवरती आपले प्रश्न आहे. शिवानंद वसेदार निपाणीहून आपल्याशी बोलतायत. हॅलो, नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद वसे बोलतोय. हां, बोला. आम्ही राहतो जे कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यामध्ये राहतो आम्ही, आणि आपल्या निपाणीला रेल्वे मंजूर होऊन फार वर्ष झालं. अच्छा. ठिकाणी रेल्वेची पूर्तता होऊ नाही, आणि होणार आहे म्हणून सांगितलं ते पेपरमध्ये आले होते, मीडिया सगळीकडे आले होते, पण त्याचं पूर्तता व्हायला नाही. मग कधी होईल? आणि आपले कर्नाटक लोकांचे, आपल्या निपाणी भागांच्या लोकांची मागणी फार दिवसापासून व्हायला आहे, आणि लवकरात लवकर होईल काय? निपाणी कर्नाटक राज्यात आहे आणि तिथे रेल्वे होईल असं म्हणतात, तर केव्हा होईल असं त्यांचा प्रश्न आहे. यामध्ये पहा की रेल्वेचं जाळं जे आहे ते खूप वेगाने पसरत आहे. याच्यामध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक दिवशी 14 किलोमीटर या वेगाने जे आहे मल्टी ट्रॅकिंगचं काम जे सध्या आहे ते सध्या सुरू आहे. गोल्डन क्वाड्रिलॅटरल जो होता तो आपण डबलिंग आणि इलेक्ट्रिफिकेशननी पूर्ण केलेला आहे, आणि प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भाग असेल किंवा जी छोटी छोटी शहरं आहेत इथेही रेल्वेचं जाळं कसं पसरता येईल याकडे जे आहे भारतीय रेल्वेचं लक्ष आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट जर सँक्शन असेल तर नक्कीच जे आहे लवकरात लवकर इथे काम जे आहे सुरू होईल. नक्की. आपण कोचेसबद्दल बोलत होतो, तर मला ठाकूर सरांना मुद्दाम विचारावंसं वाटेल की विस्टाडोम ही खूप कन्सेप्ट सगळ्यांना खूप आवडली आहे, तर त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल. बिल्कुल, जो विस्टाडोम कोच है वो एक नया कंसेप्ट है, एक्सपीरियंस है, जो जब आप यात्रा करते हैं उस यात्रा को और कैसे आरामदायक बनाया जाए और एंजॉयबल बनाया जाए. तो इसी क्रम में जो हमारे अच्छे रूट्स हैं, सेरीन रूट्स हैं, उस पर हमने विस्टाडोम कोचेज़ लगाए हैं. और मुंबई अहमदाबाद शताब्दी हो, उसमें भी आप जो 2 विस्टाडोम कोचेज़ लगाए हैं जो कि यात्रियों के द्वारा बहुत ही पसंद किया जा रहा है. और एक नया एक्सपीरियंस मिलता है पैसेंजर्स को. हमने लास्ट ईयर अहमदाबाद से एक ट्रेन चलाई थी स्टैच्यू ऑफ यूनिटी तक, एकता नगर तक. उसमें भी हमने विस्टाडोम कोच लगाया, जिसको पैसेंजर्स का बहुत ही अच्छा प्रतिसाद मिल रहा है. खूप छान. आणि कोविड काळ हा आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण असा काळ होता, आणि त्यावेळीही आपल्या मदतीला धावून आली ती भारतीय रेल्वे. तर त्याविषयीचे किंवा त्यावेळेचे काही अनुभव असतील, किंवा आता पुन्हा एकदा काही तयारी करायची आहे का, काय सांगाल? यामध्ये पहा की युद्ध काळातही कधी न थांबलेली रेल्वे ही कोविड काळामध्ये थांबली. म्हणजे प्रवासी वाहतूक जी आहे ती आपल्याला बंद करावी लागली. मात्र रेल्वेची माल वाहतूक जी आहे ती थांबली नाही, कारण देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये मग फूड ग्रेन असेल किंवा इंडस्ट्रीसाठी लागणारा कोळसा असेल किंवा इतर जे आहेत धातू असतील, यांची वाहतूक जी आहे ती करणं गरजेची होती. त्यामुळे राऊंड दी क्लॉक जी आहे ही रेल्वे कोविड काळातही धावली, आणि गरजेनुसार आपण हळूहळू जे आहे लोकल ट्रेन्स ज्या आहेत आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी आणि नंतर सर्वांसाठी, जसा कोविड काळ संपत आला त्याप्रमाणे आपण सुरू केल्या. श्रमिकांसाठी आपण जे आहे श्रमिक स्पेशल ट्रेन ज्या आहेत त्या सुरू केल्या, आणि जे गरजू लोक होते ज्यांना आपल्या घरी जायचं होतं त्यांच्यासाठी जे आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून किंवा देशाच्या इतर भागातूनही जे आहे आपण श्रमिक स्पेशल ट्रेन ज्या आहेत त्या चालवल्या. त्यामुळे कोविड काळामध्ये रेल्वेनी जे आहे मालवाहतुकीचं काम असेल किंवा प्रवाशांसाठी जे काम असेल ते अगदी 24x7 म्हणजे राऊंड दी क्लॉक जे आहे
ते केलेलं आहे आणि हा कोविड काळ आम्ही स्वतःहून जे आहे फील्डवरती जाऊन सुद्धा पाहिलेला अनुभवलेला आहे. त्यामुळे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी त्यांची ड्युटी जी आहे ती 24 तासाची होती आणि त्यातून अनुभव घेऊनच जे आहे प्रवाशांची सुरक्षा कशी महत्त्वाची, अजूनही कशी अजून प्रवाशांची सुरक्षा जी आहेत किंवा सेफ्टी जी आहे त्याच्याकडे लक्ष देता येईल याकडे भारतीय रेल्वेने जे आहे नवीन तंत्रज्ञान असेल किंवा नवीन जे कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळे जे आमचे प्रोग्राम्स आहेत किंवा वेगवेगळे इनिशिएटिव्ज आहेत हे आम्ही घेतलेले आहेत आणि जे आहे आत्ता कोविड पुन्हा वर तोंड काढत असताना जे आहे आपण पूर्णपणे आमचे हॉस्पिटल्स असतील किंवा कर्मचारी असतील यांना सज्ज राहण्याचा जो आहे तो इशारा दिलेला है। जो नई चीज़ें थी जो कभी हमने नहीं एक्सपीरियंस की थी, जैसे जब ऑक्सीजन की दिक्कत हुई तो हमने ऑक्सीजन स्पेशल ट्रेन्स भी चलाई, कोचेज़ को भी आइसोलेशन कोचेज़ वार्ड्स में चेंज किए, तो जो एक्सपीरियंस हमारे पास नहीं था उस पर भी हमने काम किया। तो ये दर्शाता है श्रमिक स्पेशल, तो यह दर्शाता है कि किसी भी सिचुएशन में कैसी भी परिस्थिति हो भारतीय रेल्वे कार्य कर सकती है। आणि मला एक मुद्दाम असा उल्लेख करावासा वाटेल की कोविड काळात जेव्हाही मी असं अनुभवलं की 3 मिनिटांनी एक ट्रेन येते आणि प्रत्येक ट्रेन आल्यानंतर ड्रायव्हर उतरल्यानंतर तो कोच जो आहे त्यांचं जे कंपार्टमेंट आहे ते खूप स्वच्छ केलं जायचं आणि इतकी आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी रेल्वे घेते आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची घेते, त्याबद्दल खूप छान वाटतं आणि खूप धन्यवाद सुद्धा द्यावेसे वाटतात. आपल्याला एक फोन आहे, विरारहून विनया परब आपल्याशी बोलतायत. हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे महिला प्रवाशांची संख्या जास्त वाढते, तर महिला विशेष गाड्यांचं प्रमाण जरा जास्त वाढवावं अशी माझी विनंती आहे. अच्छा, त्याबद्दल काय सांगाल? ओके. महिलाओं की संख्या को देखते हुए एक तो लेडीज स्पेशल तो चल ही रही है। हमने अभी रिसेंटली एक इनिशिएटिव लिया है कि कुछ डब्बे में एडिशनल सीट्स को हमने रिजर्व किया है फॉर महिलाओं के लिए। तो अभी जो एक ट्रैवल मैट्रिक्स होता है उसमें परसेंटेज को देखते हुए हमने महिलाओं के लिए जो आरक्षित सीटें हैं उसकी संख्या में इजाफा किया है और 25% से अधिक अब सीटों को महिलाओं के लिए आरक्षित किया है रेगुलर ट्रेन्स में। ये अपार्ट फ्रॉम जो लेडीज स्पेशल जो हमारे यहाँ चल रही है, तो बिल्कुल हम लोग महिलाओं के प्रति सजग हैं, महिलाएं सुरक्षित यात्रा करें। इसके क्रम में जैसा सीसीटीवी के बारे में बताया जा रहा था, हमने महिला कोच के अंदर करीब 200 कोचेज़ में सीसीटीवी कैमरे भी लगाए हैं और टॉकबैक सिस्टम भी लगा रहे हैं। कोई दिक्कत हो तो आप बटन प्रेस करके भी गार्ड को और मोटरमैन को इन्फॉर्म कर सकती है और बिल्कुल जैसी डिमांड रहेगी उसके हिसाब से आने वाले दिनों में हम एडिशनल सर्विसेज भी चलाएंगे. आपण काय सांगाल सर? यामध्ये मध्य रेल्वे मुंबई मंडळवरती सध्या जे आहेत 4 लेडीज स्पेशल ट्रेन्स म्हणजे CSMT कल्याण या सेक्शनवरती 2 आणि CSMT पनवेल या सेक्शनवरती 2 ज्या आहेत त्या धावत आहेत आणि मागणीनुसार जसं सुमितने सांगितलं त्याप्रमाणे जे आहे आता 36 नवीन ॲडिशनल ट्रेन्स आपण गेल्या वर्षी जेव्हा दिवा आणि ठाणे 5वी 6वी लाईन झाली तेव्हा आपण ॲडिशनली सुरू केल्या आणि मागणीनुसार जे आहे याच्याविषयी जे आहे 25% ज्या सीट आरक्षित करण्यासाठी ज्याप्रमाणे सुमितने सांगितलं त्या प्रकारे विचारी जे आहे मध्य रेल्वे नक्कीच करेल. आणि आता एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच परत येऊया कारण अजून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आपल्याला भारतीय रेल्वेविषयी. नमस्कार, पुन्हा एकदा हॅलो सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतीय रेल्वे वारसा ते विकास याविषयी आज आपण बोलतो आहोत आणि त्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार आपल्याबरोबर आहेत आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर आपल्याबरोबर आहेत. सर, असं विचारायचं आहे की प्रत्येक 3 मिनिटाला एक ट्रेन येते आणि खूप गर्दी असते, तर या गर्दीसाठी काय वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात आणि प्रवाशांच्या सोयीसुविधासाठी तर भरपूर काम केलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? दोघांनाही प्रश्न आहे. गर्दीसाठी जे आहे उपाययोजना म्हणून आम्ही ट्रेनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढवली आहे आणि गेल्या वर्षी जे आहे मेनलाईन सेक्शन जो आहे CSMT कल्याण कर्जत कसारा इथे आपण 36 नवीन ज्या आहेत लोकल ट्रेन सुरू केलेले आहेत आणि हा कॉरिडॉर जो आहे CSMT पर्यंत जो आहे 5वी 6वी लाईनचा तो आपण वाढवणार आहोत. त्यानंतर याची अजूनही जी आहे फ्रिक्वेन्सी ट्रेनची वाढवण्यात येईल.
याबरोबरच जे आहे आता समर आहे, उन्हाळ्याची सुट्टी सर्वांना म्हणजे मुलांना वगैरे लागल्यानंतर तर तो विचार करून लोक गावी जात असतात. तर समरसाठी जे आहे आपण गर्दी स्टेशनवरती होऊ नये यासाठी भारतीय रेल्वे आत्तापर्यंत जे आहे 4000हून अधिक एवढ्या विशेष गाड्यांची जी आहे ते अनाऊन्समेंट झालेली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेचा जर आपण विचार केला तर जवळपास 211 एवढ्या उन्हाळी विशेष गाड्या आत्तापर्यंत अनाऊन्स झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळानुसार ज्या काळामध्ये ज्या आहेत अजूनही उन्हाळी विशेष ज्या गाड्या आहेत त्या आपण चालवणार आहोत. तर प्रयत्न हेच राहतात की जे आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत ते कसे वेळेत कंप्लीट होतील आणि जास्तीत जास्त ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवून स्टेशनवरची गर्दी आपल्याला कशी कमी करता येईल याकडे आमचं लक्ष असतं. विगत वित्तीय वर्ष को देखें तो जो पैसेंजर एमिनिटीज़ है उसमें पश्चिम रेलवे ने 1000 करोड़ से ज़्यादा की राशि से इसको इम्प्रूव किया है. जो अब जब क्राउड की बात करें, भीड़ की बात करें, तो सबसे पहले इम्पॉर्टेंट है क्राउड मैनेजमेंट किसी भी स्टेशन पे. तो हमने जितने सबर्बन के स्टेशंस हैं उसमें हाई रिजोल्यूशन वाले 4D जो नई टेक्नोलॉजी वाले 2600 से ज़्यादा कैमरे लगाए हैं, जिससे हर एक नुक एंड कॉर्नर पे 24 घंटे नज़र रखी जा सके. और हमारा सेंट्रल कमांड कंट्रोल है जो उससे क्राउड को मैनेज करता है. और कहीं पे भी अगर क्राउड भीड़ बढ़ती है तो उससे एक हीट मैप जनरेट होता है, जिससे कि हमारे जो RPF के जो कमर्शियल के स्टाफ हैं वो इमीडिएटली अलर्ट होते हैं और वहाँ से क्राउड को दूसरी जगह मूव करने के भी ऑप्शंस देखे जाते हैं. इसके अलावा जो सर्विसेज की बात है तो सर्विसेज देखें तो हमने विगत 1-1.5 साल में इसकी संख्या जो हमारी 1367 थी पिछले साल उसको बढ़ा के 1394 किया, 1394. उसके अलावा जो 15 कार की ट्रेनें होती हैं जो 15 डब्बे वाली होती है उसकी संख्या में बढ़ाकर 150 कर दी है. तो जो जिसमें 25% ज़्यादा सीटिंग कैपेसिटी होती है एज़ कम्पेयर टू जो 12 कार कोचेज होती है. जो AC लोकल 79 सर्विसेज तो इंट्रोड्यूस की ही है. तो सर्विसेज की संख्या भी बढ़ाई है. और जैसा कि शिवाजी सर ने बताया अभी, नई लाइनें बनाना, हमारे यहाँ मुंबई सेंट्रल से बोरीवली के बीच नई लाइन एडिशनल लाइन बनाने का कार्य चल रहा है और ये बांद्रा से बोरीवली के बीच में इस फाइनेंशियल ईयर में कंप्लीट भी हो जाएगा. नई लाइनें बनेंगी, उससे और भी ट्रेनें इंट्रोड्यूस होगी. इसके अलावा जो ट्रेन पे जो स्टेशंस पे एक दिक्कत होती थी FOBs की, कि लोगों को चढ़ने उतरने में दिक्कत होती थी, FOB पे कंजेशन होता था. तो ये बता रहा हूँ कि पश्चिम रेलवे में ही पिछले साल अब 145 से ज़्यादा FOB हो गई सबर्बन सेगमेंट में ही वाली. और ये FOB अब पतले संकड़े नहीं है, चौड़े 10-10 मीटर 12 मीटर चौड़े FOB है. स्टेशंस पे आप लिफ्ट एस्केलेटर आप पहले कोई सोच नहीं सकता था, ये सब बोलते थे मॉल में होते या बहुत बहुत एयरपोर्ट में होते हैं. अब हर एक स्टेशन पे आपको लिफ्ट एस्केलेटर मिलेंगे. सबर्बन में मुंबई जो पश्चिम रेलवे में 50 से ज़्यादा 50 के आसपास लिफ्ट और 100 से ज़्यादा एस्केलेटर्स लग चुके हैं स्टेशंस पे. तो अब यात्रियों की सुविधा के लिए हम लोग कार्य कर रहे हैं. जब ड्यूरिंग द मूवमेंट हो तो अभी एक रिसेंटली यात्री ऐप भी लॉन्च किया जिसमें आप लाइव ट्रैकिंग कर सकते हैं, ट्रेन हमारी कब आ रही है, बिल्कुल उस समय आइए. स्टेशंस पे जो जब टिकट काउंटर पे जाते हैं वहाँ गर्दी में आपको भीड़ में ना खड़ा होना, इसलिए UTS ऐप आ गया है. आप ऑनलाइन टिकट बुक कर सकते हैं UTS ऐप के थ्रू. तो लोगों की यात्रा आरामदेह हो, सुखद हो, यही प्रयास है. सेफ्टी इंक्रीज करने के लिए हम लोग प्रयास कर रहे हैं, जैसा आपको बताया CCTV कैमरे की मदद से. उसमें एक और फीचर है, हमारे पास अगर कोई क्रिमिनल है वो अगर स्टेशन प्लेटफॉर्म में एंटर करता है, अगर उसका डाटा हमारे पास ऑलरेडी सिस्टम में है तो उससे भी एक अलर्ट जनरेट होता है. तो आप इस तरह के चीज़ों को, क्रिमिनल एक्टिविटीज़ को चेक कर सकते हैं. लोगों का सामान अक्सर छूट जाता है ट्रेन में कुछ, उसके तहत तो हमने मिशन अमानत इसी में शुरू किया है और उसकी मदद से हम लोग सामान को रिट्रीव करके लोगों तक पहुंचाने में हमें बहुत सफलता मिली है. बहुत लोगों का खोया सामान हमने लौटाया है. तो यात्रियों की सुविधा के लिए हम लोग लगातार प्रयास कर रहे हैं और भी जो आने वाले दिनों में ऐसे काम हो सकते हैं, स्टेशन पे वाईफाई लगाना या जैसे अमृत भारत स्कीम के अंदर स्टेशन को रिडेवलप करना, वो कार्य किया जा रहा है. नक्की. आणि खूप जिव्हाळ्याचा विषय आहे की AC ट्रेन, त्याबद्दल बोलणार आहोत. पण आधी एक फोन कॉल आहे तो आपण घेऊया. मंगला चव्हाण यांचा. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार, मी मंगला चव्हाण बोलते आणि मी पश्चिम रेल्वेची प्रवासी आहे. तर मला माझे 3 प्रश्न आहेत. अच्छा, विचारा. माझा पहिला प्रश्न असा होता की कोरोनाच्या आधी डहाणूवरून 7-5 ची ट्रेन सोडायचे, ती आता त्यांनी बंद केलेली आहे. तर ती पुन्हा कधी सुरू करणार? आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान चर्चगेटवरून डहाणू ट्रेन नाहीये. अच्छा. आणि अजून एक प्रश्न आहे की ज्या डहाणूवरून म्हणजे विरारवरून डहाणू ट्रेन सोडतात किंवा दादरवरून डहाणू ट्रेन सोडतात, चर्चगेटवरून डहाणू ट्रेन सोडतात, त्या सगळ्या सायडिंगला का काढतात?
काय सांगाल सर? देखिए, जो ट्रेन्स कोविड के समय बंद थी वो सारी ट्रेन्स हमने अब रिस्टोर कर दी है। इनफैक्ट अब तो 14 सर्विसेज बढ़ा भी दी है नंबर्स, तो ट्रेन्स तो सारी रिस्टोर हो गई है। और जो धानु और विरार का जो सेगमेंट है उसमें हमारे बीच अभी 2 लाइनें हैं जिसमें पैसेंजर ट्रेन्स भी चलती है और जो लोकल ट्रेन्स हैं वो भी चलती है। तो हमारा उसमें भी एक काम क्वाड्रपलिंग का, मतलब 2 लाइन नई बनाने का भी कार्य बहुत ही ज़ोर शोर से चल रहा है। तो हमारे पास विरार से धानु के बीच में आने वाले एक आधा वर्षों में 2-3 वर्षों में 4 लाइनें हो जाएंगी, जिसके बाद हम सर्विसेज को और भी इम्प्रूव कर पाएंगे। कल ही हमने धानु लोकल जो फाली इंट्रोड्यूस हुई थी उसके 10 साल कंप्लीट हुए हैं। तो जैसे हमारे पास नया इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट होगा जिसके लिए हम लोग रात दिन काम कर रहे हैं, तो नई सर्विसेज धानु और जो मुंबई के अन्य इलाकों हैं जैसे की दादर और चर्च गेट, इनके बीच इंट्रोड्यूस की जाएगी। नक्की. आणि एसी ट्रेन बद्दल काय सांगाल सर? एसी ट्रेन आपल्या नहीं, एसी ट्रेन हमने जो इंट्रोड्यूस किया है 79 सर्विसेज अभी एसी ट्रेन की चल रही है। लोगों का इसमें बहुत ही अच्छा हमें रिस्पांस मिल रहा है। पर डे राइडरशिप करीब 90,000 से ज़्यादा है। अभी लास्ट ईयर फाइनेंशियल ईयर का देखा जाए तो वेस्टर्न रेलवे में ही 2.32 करोड़ 2.32 करोड़ लोगों ने इसमें यात्रा की है। बहुत ही पॉपुलर हो रही है एसी ट्रेन। जैसे हमारे पास नए रेक्स आएंगे और आएंगे, इसकी हम लोग फ्रिक्वेंसी बढ़ाएंगे आने वाले दिनों में। खूप छान. आणि पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया आपल्या या कार्यक्रमात. बघत रहा हॅलो सह्याद्री. भारतीय रेल्वे वारसा ते विकास या कार्यक्रमात आज आपण आहोत आणि मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विषयी सविस्तर जाणून घेतोय. असं म्हणतात की पटरियों का और पहियों का मुंबई पर एहसान है, रेल है तो रोटी है, लाखों का विधान है. अनेकांना रोज ने-आण करणारी, त्यांच्या रोजगाराला मदत करणारी अशी ही रेल्वे आणि ती रेल्वे अनेकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देते. काय सांगाल सर? दोघांनाही विचारते की कोणकोणत्या प्रकारचे रोजगार इथे उपलब्ध होतात? यामध्ये पहा की भारतीय रेल्वे ही अशी एक ऑर्गनायझेशन आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त जे आहेत रोजगार दिलेले आहेत. 12 लाखहून अधिक कर्मचारी जे आहेत हे भारतीय रेल्वेच्या नेटवर्कवरती काम करत आहेत. मध्य रेल्वेचा जर आपण विचार केला तर 1 लाखहून अधिक जे आहे कर्मचारी मध्य रेल्वेमध्ये काम करत आहेत. आणि रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे जे आमचे विभाग आहेत याच्यामध्ये मग तिकीट चेकिंगचा विभाग आहे किंवा बुकिंग क्लर्क आहेत किंवा ट्रॅक मेंटेनन्स आहेत किंवा इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आहेत. तर अशा वेगवेगळ्या विभागामध्ये जे आहे रोजगार निर्मिती केली जाते. आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ताच 13 तारखेला जो आहे रोजगार मेळा हा माननीय पंतप्रधान यांनी 71,000हून अधिक जे आहे युवांना, त्यांनी जे आहे तरुणांना रोजगार जे आहे ते दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भारतीय रेल्वेचं जे प्रमाण आहे 75%हून अधिक जे आहेत भारतीय रेल्वेने रोजगार दिलेला आहे. मध्य रेल्वेची जर आपण आकडेवारी पाहिली तर 2500हून अधिक आणि पश्चिम रेल्वेची 4300हून अधिक जे आहेत रोजगार जे आहेत ते आपण दिलेले आहेत. तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे आहेत रोजगार भारतीय रेल्वे निर्माण करत आहे. आणि ज्याप्रमाणे ज्या विकासाने, ज्या गतीने जे आहे विकास होत आहे यामध्ये वेगवेगळ्या विभागाची जी कामं आहेत, जसं रोलिंग स्टॉकसाठी डबे निर्मिती करण्याचं काम असेल, वेगवेगळ्या फॅक्टरीज आहेत तिथे जे आहेत आपणाला आज तरुणांची किंवा रोजगाराची जी आहे तिथे निर्माण होत आहेत. याशिवाय आपण जर ट्रॅकचं काम पाहिलं तर मल्टी ट्रॅकिंगचं जे काम ज्या प्रकारे वेगात होत आहे तर तिथेही जे आहे रोजगार, म्हणजे ज्याप्रमाणे वेकन्सीज तयार होत आहेत त्याप्रमाणे जे आहेत रोजगार दिले जात आहेत. आणि भारतीय रेल्वे जे आहे सर्वांना सामावून घेऊन जे आहेत प्रत्येक घटकातील लोकांना सामावून घेऊन लोकांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे जे आहेत रोजगार कशा देईल याचा विचार करते. आपण काय सांगाल सर? बिल्कुल, जो जैसा बताया शिवाजी ने भी कि जो युवा सशक्तिकरण और जो एक देश में एक पोटेंशियल है, डेमोग्राफिक डिविडेंड जिसको बोलते हैं, तो जो हमारे माननीय प्रधानमंत्री जी की जो संकल्पना है 10 लाख लोगों से ज़्यादा को रोज़गार देने की, उसके तहत ही जो रोज़गार मेला का भी आयोजन किया गया. 4,000 से ज़्यादा 4300 से ज़्यादा लोगों को नियुक्तियाँ दी गई पश्चिम रेलवे में. ये एक स्टेप है
जो देश को और ही सशक्त करने का, जो हमारे युवा हैं उनकी भागीदारी बढ़ाने का देश के निर्माण में, और एक भारतीय रेल इसमें एक बहुत ही महत्वपूर्ण योगदान दे रही है। जो विभिन्न विभिन्न सेक्टर से विभिन्न विभिन्न विभाग हैं जहाँ पर युवाओं को रोजगार मिल रहा है, जैसा कि बताया गया, ट्रैक मेंटेनेंस हो या रेलवे की सुरक्षा से जुड़े हुए RPF के जवान हो, या आपके ट्रेन के दौरान आपके साथ चलने वाले TTs हो, या आपको टिकट देने वाले बुकिंग क्लर्क हों, या ट्रेन के मूवमेंट के लिए स्टेशन मास्टर्स हों, OHE मेंटेनेंस करने के लिए स्टाफ हों, रोलिंग स्टॉक मेंटेनेंस करने के लिए स्टाफ हों, डॉक्टर्स हों, पैरामेडिक स्टाफ हो, तो सारी जगह भारतीय रेलवे अपना योगदान दे रही है और रोजगार, युवाओं को नए रोजगार के अवसर उत्पन्न करवा रही है। इंफ्रास्ट्रक्चर के जितने कार्य चल रहे हैं, जो हमारा एक्सपेंशन हो रहा है, उससे नए नए रोजगार के अवसर क्रिएट हो रहे हैं और देश में एक अच्छा वातावरण, एक अच्छा रोजगार की अपॉर्च्युनिटी क्रिएट हो, ये भारतीय रेल्वे का प्रयास है। यामध्ये फक्त एक अजून सेगमेंट मी जोडू इच्छितो की रोजगार जो आहे, रोजगार निर्मिती होते आणि ही खूप ट्रान्सपरंट जे आहे अशा प्रकारे जी आहे प्रोसेस आहे। यामध्ये सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेन की बऱ्याचदा असं होतं की भारतीय रेल्वेमध्ये आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, त्यासाठी आम्हाला एवढे पैसे द्या आणि या ऑफिसरची माझी ओळख आहे किंवा याच्याशी हा माझा नातलग आहे असं सांगून बऱ्याचदा जे आहे फसवणूक केली जाते। तर कृपया अशा ट्रॅपमध्ये तुम्ही फसू नका। रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आहे हे ट्रान्सपरंट पद्धतीने जे आहे काम करत आहे आणि तुम्हाला कुठेही कुणाकडेही कुठल्या प्रकारे पैसे द्यायची गरज नाही आहे। तर अशा प्रकारच्या ट्रॅपमध्ये न फसता तुम्हाला कुठेही जरी संशय आला आणि तुमच्याकडे कोणी जरी पैसे मागत असेल तर नक्कीच तुम्ही जवळचं जे स्टेशन असेल तिथे संपर्क करा किंवा तक्रार जी असेल ती तुम्ही नोंद करा किंवा DRM ऑफिस असेल, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस असेल नजदीक, तिथे तुम्ही जाऊन जे आहे ती तक्रार करा, त्याची नक्कीच नोंद घेतली जाईल। सर, या सगळ्या व्यतिरिक्त खूप संवेदनशील असं एक काम रेल्वे करते की अनेक लहान मुलं रेल्वेमधून येतात, कधी पळून आलेली, कधी पळवून आणलेली, त्यांच्याविषयी खूप छान काम करते, त्याबद्दलही सांगाल आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा तुमच्या यात्रेकरून जाता जाता काय सांगाल? यामध्ये पहा की नक्कीच जो आमचा फ्रंटलाईन स्टाफ आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे किंवा स्टेशन मास्टर्स आहेत, आमचे जे तिकीट चेकर्स आहेत, GRP आहे, हे आपलं जे रेग्युलर ड्युटी आहे ते करत जे आहे एक खूपच चांगलं कार्य करत आहेत। जी मुलं जी आहेत, लहान मुलं जी आहेत, बऱ्याचदा घरातून काही भांडण झालं त्यामुळे बाहेर पडतात किंवा शहराकडे जे आहे एक आकर्षण असतं सिटी लाईफच्या तर्फे, तर तिकडे ते आहेत, त्यासाठी स्टेशनवरती येतात। अनेक कारणांनी जेव्हा स्टेशनवरती येतात तेव्हा जे आमचे फ्रंटलाईनचे स्टाफ आहेत हे आता एवढे ट्रेन झालेले आहेत की ते त्यांना ओळखतात, त्यांची जी संशयास्पद जी मोमेंट आहे, हालचाल आहे, त्याला ते ट्रॅक करतात आणि अशा मुलांना जे आहेत त्यांच्या पेरेंट्सशी जे आहेत पुन्हा त्यांचं जे आहे मिलन करण्याचं कार्य करतात। बऱ्याचदा असं दिसलेलं आहे की काही महिन्यांची सुद्धा मुलं जी आहेत ही आम्हाला तान्हं बाळ असेल हे आम्हाला कोचमध्ये, ट्रेनमध्ये जे आहे ते मिळालेलं आहे की त्या काही महिन्यांची असेल, काही वर्षांची असतील अशी मुलं मिळालेली आहे की जे घरच्यांचा पत्ता किंवा मोबाईल नंबर सांगू शकत नाहीत। मग प्रॉपर प्रोसिजर जे आहे, NGOज आहेत, चाइल्ड हेल्पलाईन आहे किंवा जे राज्य सरकार आहे यांच्या मदतीने जे आहेत त्या मुलांना आम्ही रिहॅबिलिटेट करतो। तर आकडेवारी जर बघितली आपण तर गेल्या वर्षामध्ये म्हणजे 2022-23 या वर्षामध्ये मध्य रेल्वेमध्ये जवळपास 1400 अशी मुलं आहेत वेगवेगळ्या स्टेशनवरती ज्यांची आपण सुटका म्हणू शकतो। ती आमच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि जे फ्रंटलाईन स्टाफ आहेत त्यांनी केलेले आहेत। त्यांना त्यांच्या सुखरूप घरी पोहोचवलं किंवा ज्यांना पोहोचू शकत नाहीत त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटर जे आहे एक प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून ते कार्य केलेलं आहे। तर ही रेग्युलर ड्युटी करत असताना हे जे आहे नोबल कार्य जे आमचे स्टाफ करत आहेत, खरंच त्यांना एक प्रकारे जो आहे सॅल्यूट आहे। नक्कीच नक्कीच। बिल्कुल जैसा बताया गया, हमने डिफरेंट ये इनिशिएटिव्स लिया है, उसका अलग अलग नाम भी दिया है जिससे कि उसको बिल्कुल हम लोग युद्ध स्तर पर जारी रखें। जैसे नन्हे फरिश्ते स्कीम है कि इसके तहत जो बच्चे जैसे घर से नौनिहाल कोई भाग जाते हैं या किसी कारणवश किसी ट्रैप में फंस जाते हैं ना, तो पश्चिम रेलवे में 976 ऐसे बच्चों को पुनर्मिलाया गया अपने फैमिली से, NGOज की हेल्प से, चाइल्ड वेलफेयर लाइन की हेल्प से। उसके अलावा जो मिशन अमानत है, जैसा मैंने आपको बताया कि जो छूटा हुआ सामान है किन्हीं का उसकी रोकथाम में एंटी टाउटिंग एक्टिविटी, टाउट्स एक्टिविटी को रोकने के लिए भी कार्य किए जा रहे हैं। कभी कभी इलीगल सॉफ्टवेयर का यूज़ किया जाता है।
तो इन सब के थ्रू हम लोग पैसेंजर्स को टाइम पे टिकट उपलब्ध हो पाए, मिशन उपलब्ध जिसका नाम दिया गया है, ये कार्य कर रहे हैं। जो कभी कभी जो जैसा हम लोग हमेशा अपील करते रहते हैं पैसेंजर्स को कि ट्रेन पे, मूविंग ट्रेन पे चढ़ने या उतरने का कार्य ना करें, तो ऐसा देखा गया है कि कई बार आपाधापी में, जल्दी में मूविंग ट्रेन में लोग चढ़ने का प्रयास करते हैं, पाँव स्लिप हो जाता है। तो ऐसे भी केसेस में हमारे आरपीएफ के, जीआरपी के जवान स्टेशन पे अलर्ट रहते हैं। 46 ऐसे लोगों की लास्ट ईयर पश्चिम रेलवे में जान बचाई गई, जो ट्रेन के नीचे आने वाले थे, लेकिन उनको समय पर उनको हाथ पकड़ के खींच लिया गया, जिसके कारण उनकी जान बच पाई। तो एक तो ये अपील भी रहेगी आपके माध्यम से, चैनल के माध्यम से, कि कभी भी मूविंग ट्रेन पर बोर्ड अनबोर्ड ना करें। तो ये हमारा प्रयास बिल्कुल जारी रहता है। इसमें नई टेक्नोलॉजी का भी हम लोग, जैसा मैंने आपको बताया, सीसीटीवी कैमरेज का यूज़ करके भी इसको और इफेक्टिव बनाया जा रहा है। खूप छान। सगळ्या आपल्या जे आपले प्रेक्षक आहेत किंवा आपले यात्रेकरू आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल जाता जाता? मुंबई बिल्कुल के लिए लाइफलाइन है सब लोकल ट्रेन्स। एक बात मैं ऐड करना चाहता हूँ, हम लोग आपकी सुविधा के लिए दिन रात काम करते हैं। एक एग्जांपल है लास्ट ईयर का मानसून, जबकि जनरली मानसून में देखा जाता था कि जब मानसून में बारिश स्टार्ट होती थी तो ट्रेन के पहिए बंद हो जाते थे, बहुत सबर्बन ट्रेन भी रुकती थी। लेकिन कंटिन्यूस प्रयास के थ्रू, इम्प्रूवमेंट के थ्रू तरह तरह के कार्य किए गए। नए ओपनिंग्स, ट्रैक के नीचे नए ओपनिंग्स बनाए गए, माइक्रो टनलिंग का यूज़ करके, ट्रैक लिफ्टिंग का यूज़ करके, जो गार्बेज होते हैं उनकी क्लीनिंग करके, नल नालों की सफाई करके। तो लास्ट ईयर कभी भी ट्रेन सेवाएँ बाद रुकी नहीं, चलती रही। कुछ स्पीड रिस्ट्रिक्शंस वगैरह आए कुछ सेगमेंट में आए, लेकिन इसमें बहुत ही सुधार हुआ है। तो बिल्कुल हम आपके लिए कार्य करने में हमेशा तत्पर हैं। ये सेवाएं बिल्कुल सेफ रहे, पंक्चुअल रहे, ये हमारा प्रयास रहता है। हमें आपसे अपील ये है, एक तो स्टेशन परिसर हो, ट्रेन हो, जो भी, उसको गंदा ना करें। जो भी वहाँ पे आपके पास डस्टबिन्स दिए रहते हैं, वो भी आजकल सारे सेग्रीगेट करके दिए हुए हैं, उसमें डस्टबिन्स में ही जो आपके कूड़े हैं उसको डालें। टिकट मेरा हमेशा बोनाफाइड जो मीडियम है, मोड है, उससे परचेज़ करें। बिना टिकट यात्रा ना करें। इस पर हम लोगों ने काफ़ी स्ट्रिक्ट अभी टिकट चेकिंग भी लगा रखा है। तो बिना टिकट तो बिल्कुल ही यात्रा ना करें। जैसा बताया, मूविंग ट्रेन्स पे चढ़ना उतरना, कुछ लोग बच्चे स्टंटबाजी करने लग जाते हैं, वो सब काम ना करें, क्योंकि हम लोग हर एक स्टेशंस पे अब स्टेशंस पे भी देखें, जैसा बताया, FOBs बना रहे हैं, लिफ्ट लगा रहे हैं, एस्केलेटर लगा रहे हैं। तो ट्रेसपासिंग तो भूल के भी ना करें, गलती से भी ना करें। खूप छान सर। आणि मला वाटतं आपल्या सगळ्या सूचना आपले सगळे श्रोते प्रेक्षक मान्य करतील आणि त्याप्रमाणे करतील। भारतीय रेल्वे अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते। खूप बिझी शेड्यूलमधून तुम्ही दोघांनी आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप आभार। धन्यवाद। धन्यवाद।